विदर्भाची पंढरी पुसद येथे ज्ञानेश्वरी भावकथेचे पुष्प पहिले अर्पण. प्रति पंढरपूर पुसदमध्ये ज्ञानेश्वरी भावकथेला भक्तिभावात सुरुवात. हबप अर्जुन महाराज खाडे यांच्या प्रवचनाने पुसद भक्तिरसात न्हाऊन निघाले. संत त्रिवेणी संगमाचा पावन योग पुसद येथे ज्ञानेश्वरी भावकथा संपन्न. मार्गशीर्ष महिन्यात ज्ञानेश्वरी कथेला पवित्र प्रारंभ. ज्ञानराज माऊलींच्या विचारांनी पुसद नगरी झाली अध्यात्ममय. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीने भाविकांच्या अंतकरणाला दिला स्पर्श. संत परंपरेचा जागर पुसद येथे ज्ञानेश्वरी भावकथेचा मंगलारंभ. एक तरी ओवी अनुभवावी पुसदमध्ये ज्ञानेश्वरीची महती विशद. ज्ञानेश्वरी श्रवणातून जीवन परिवर्तनाचा संदेश पुसदकरांना. भक्ती, श्रद्धा आणि संत विचारांचा संगम पुसद येथील ज्ञानेश्वरी भावकथा. विदर्भाची पंढरी पुसद येथे ज्ञानेश्वरी भावकथेचे पहिले पुष्प अर्पण करण्यात आले. हबप अर्जुन महाराज खाडे यांच्या प्रवचनाने भक्तिभावाचे वातावरण. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद शहरातील प्रति पंढरपूर श्री ज्ञानेश्वर संस्थान या ठिकाणी दिनांक 17 डिसेंबर रोजी ज्ञानेश्वरी भावकथेचे पुष्प पहिले भक्तिभावात संपन्न झाले. संस्थानचे अध्यक्ष बिपिन चिद्दरवार यांनी सपत्नीक श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे विधिवत पूजन करून ज्ञानेश्वरी भावकथेचे प्रवक्ते हबप अर्जुन महाराज खाडे आळंदी यांचा पुष्पहार अर्पण करून कथेची सुरुवात केली. कथेच्या प्रारंभी महाराजांनी आजच्या दिवशी असलेल्या संत सोपाणदेव महाराज, संताजी महाराज जगनाडे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कान्हो पाठक यांच्या पुण्यतिथीचे स्मरण करून हा त्रिवेणी संगमाचा पावन योग असल्याचं सांगितले. या तीनही संतांचे चरित्र संक्षिप्त परंतु प्रभावी शब्दात उलगडून सांगताना त्यांनी भक्तांना आध्यात्मिक समाधान दिले. ज्ञानराज माऊलींच्या संजीवड समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन करणारे संत कान्हो पाठक हे अत्यंत विद्वान व वैराग्य संपन्न संत होते असे महाराज यांनी नमूद केले. तसेच भागवत गीतेतील विभूती योगाचा संदर्भ देत सर्व मराठी महिन्यांमध्ये मार्गशीर्ष ही माझी विभूती आहे या श्रीकृष्णाच्या वचनाचा उल्लेख करून या पावन महिन्यात ज्ञानेश्वरी भावकथा सांगण्याचा योग लाभल्याचं त्यांनी सांगितलं. ज्ञानेश्वरीची निर्मिती, माऊलींचे चरित्र आणि विठ्ठलपंतांचे जीवन प्रवास या विषयांवर सखोल विवेचन करताना महाराजांनी पैठण, आळंदी, काशी, नेवासा या स्थळांचे महत्त्व उलगडून सांगितले. समाजाच्या छळाला सामोरे जाऊनही माऊलींनी आपल्या गुरु आज्ञेवरनं जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरीचा अमृत ग्रंथ प्रकट केला हे त्यांनी यावेळी प्रभावीपणे मांडले आहे. त्यानंतर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या ओवीला स्पर्श करत भावकथेची सुरुवात केली. माऊलींची आपल्या गुरु तथा ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथांवरील अढळ श्रद्धा, वेदशास्त्रांचा सखोल अभ्यास आणि त्यातनं जन्मलेली ज्ञानेश्वरीची महती त्यांनी उलगडून सांगितली. ज्ञानेश्वरीच्या महत्वाविषयी संत नामदेव महाराजांचे शब्द उद्भृत करताना महाराज म्हणाले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी श्रद्धेने श्रवण केली तर जीवनात निश्चितच परिवर्तन घडते आणि जीवन कसे जगावे असा मार्ग मिळतो असा संदेश देत भावकथेची सांगता झाली. या ज्ञानेश्वरी भावकथेने पुसद नगरीत भक्तिभाव, अध्यात्म आणि संत विचारांचे पवित्र वातावरण निर्माण झाले असून भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येते. प्रतिनिधी विठ्ठल मिरासे, पुसद. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.